नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहोत ढोकळा आणि त्यासोबत खाण्यासाठी चिंचेची चटणी। तर त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये पाणी, मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून मिक्स करा। आता त्यात बेसन पीठ चाळून टाका, म्हणजे पिठाच्या गाठी नाही होणार। अंदाजे पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या। ढोकळ्यासाठी लागणारे मिश्रण आता तयार आहे। एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा। ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून घ्या, म्हणजे ढोकळा भांड्याला चिकटणार नाही। आता मिश्रणामध्ये इनो म्हणजेच खायचा सोडा टाका आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून लगेच मिक्स करून घ्या। हे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून घ्या आणि कढईमधील पाणी गरम झाले की त्यात स्टँडचा वापर करून हे भांडे ठेवून द्या। आता यावर झाकण ठेवा, जेणेकरून वाफेवर ढोकळा व्यवस्थित शिजेल। ढोकळा शिजण्यासाठी 20 मिनिटे लागतील। तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी चिंचेचे पाणी बनवून घेऊयात। हे बनवण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी चिंच आणि गूळ घालून त्यामध्ये पाणी टाका व 10 मिनिटे भिजत ठेवा। त्यानंतर त्यातून चिंचेचा चोथा काढून घ्या। आता आपण याला फोडणी देऊया। एका पातेल्यामध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता, तिखट आणि मीठ टाकून यामध्ये चिंचेचे पाणी ओता। थोडे अधिक पाणी घाला व वरून थोडीशी कोथिंबीर टाका। एक उकळी आली की आपले चिंचेचे पाणी तयार। आता आपलं चिंचेचं पाणी तयार झालं आहे। आता 20 मिनिटे होत आली आहेत। बघूयात आपला ढोकळा व्यवस्थित तयार झाला आहे का। तर मी झाकण काढत आहे। बघा किती मस्त आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा। आता ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करू। त्यासाठी तेल, मोहरी, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाका। थोडंसं हलवून घेतलं की त्यामध्ये साखरेचं पाणी घालून घ्या आणि आता हे गरम गरम मिश्रण आपल्याला ढोकळ्यावरती टाकायचं आहे। तर ते टाकण्यासाठी पहिल्यांदा आपण ढोकळ्याला थोडंसं कट करून घेऊयात आणि यावरती हे मिश्रण टाकून घेऊयात। बघा किती छान आणि लुसलुशीत ढोकळा तयार झाला आहे। हा ढोकळा आपण आता बनवलेल्या चिंचेच्या पाण्याबरोबर अतिउत्तम लागतो। अशाच चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।